सभेसाठी भाजप 4 उमेदवार देणार आहे, मात्र 6 नावांची चर्चा आहे। कोर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीमध्ये चर्चेला जाणार आहे। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार आहेत, तर 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर केली जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये कोणती नावं चर्चेत आहेत ते आपण पाहूया। तर भाजपमध्ये सध्या राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांची नावं चर्चेत आहेत, तर विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांचीही नावं चर्चेत आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेसाठी किती संख्याबळ आहे ते पाहूयात। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान पार पडणार आहे। विधानसभेची सध्या सदस्य संख्या आहे 286, म्हणजेच मतांचा कोटा 36 आमदारांचा। यापैकी महायुतीकडे 232 आमदारांचं संख्याबळ आहे। भाजपकडे कर्डिले यांच्या निधनानंतर 136 आमदारांचं संख्याबळ आहे, तर 3 जागा निवडून आणण्यासाठी भाजपला 108 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे। भाजपकडे यातून अतिरिक्त मतं 28 उरतायत, तर शिवसेनेकडे 36 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यांना 1 खासदार निवडून आणण्यासाठी 36 मतांचा कोटा आवश्यक असेल। शिवसेनेकडे अतिरिक्त मतं 20 उरतायत, तर अजितदादांच्या निधनानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यांना 1 जागा निवडून आणण्यासाठी 36 मतांचा कोटा आवश्यक आहे। त्यांच्याकडे अतिरिक्त मतं उरतायत 4। मवियाचं एकूण संख्याबळ 52 आमदारांचं आहे। त्यापैकी शिवसेना ठाकरे पक्षाकडे 20 आमदारांचं संख्याबळ आहे। एका जागेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाला 16 अतिरिक्त मतांची गरज लागते। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 10 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यांना 1 जागा निवडून आणण्यासाठी अतिरिक्त 26 मतांची गरज भासते। तर काँग्रेसकडे 16 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यांना एका जागेसाठी अतिरिक्त 20 मतांची गरज भासते। संख्याबळ पाहता मवियाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे।